नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलवर। आज आपण धर्म आणि धम्म यात काय फरक आहे हे जाणून घेऊया। मित्रहो, धर्मात तुम्ही ईश्वर, अल्लाह, देव यांच्या विरोधात बोलू शकत नाही। धार्मिक ग्रंथांची अवज्ञा म्हणजेच अवहेलना करू शकत नाही, वाद घालू शकत नाही किंवा त्यांच्यावर टीका करू शकत नाही। तर धम्मात फक्त स्वतःचे परीक्षण करणे, स्वतःची ओळख करून घेणे, तर्क करणे आणि बुद्धीचा वापर करणे असे सांगितलेले आहे। धर्म सांगतो की तुम्हाला माहीत आहे, कार्य करा आणि परिणामांची चिंता करू नका, कारण तथाकथित देवासारखी काही शक्ती नक्कीच चांगले करण्यासाठी येईल। धम्म म्हणतो अत्तदीप भव, म्हणजेच स्वतःच दिवा बना, योग्य ते करा आणि जर तुम्हाला परिणाम मिळत नसेल तर त्याचे कारण शोधा। महात्मा गौतम बुद्ध म्हणतात, मी मुक्ती देणारा नाही किंवा मोक्ष देणाराही नाही, मी फक्त मार्गदर्शक आहे। धम्म म्हणजे जीवन जगण्याचा सर्वोत्तम मानवतावादी आधार। धर्म आणि धम्म एकच आहेत असे अनेक लोक मानतील, परंतु तसे नाही, कारण त्यांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे। धर्मात जन्म घ्यावा लागतो तर धम्मात शिक्षण घ्यावे लागते, जे कोणीही साध्य करू शकते। गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना सांगितलेले होते की धर्मात अतार्किक गोष्टी आहेत। अतार्किक म्हणजेच तर्क नसलेल्या, जसे आत्मा, देव, भूत आणि देवी इत्यादी। तर धम्म हा वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आहे। धम्म तर्क आणि बुद्धीला प्राधान्य देतो, म्हणूनच तो देव, भूत, देवदेवता नाकारतो। धर्मात विषमता, भेदभाव, उच्च नीच आहे, तर धम्मात साम्य आहे। सर्व काही समान आहे, कोणताही भेदभाव नाही। धम्म एक शिकवण आहे, ज्ञान आहे, जे प्रत्येकासाठी खुले आहे। धर्मात फूट आहे, अधिकार वर्गावर्गामध्ये विभागलेले आहेत, जसे की चतुर्वर्ण हा एक त्यातला प्रकार आहे। जेव्हा धम्मात असे वर्गवारी कुठेच नाही, अधिकार आणि ज्ञान प्रत्येकासाठी आहे। धर्मात कोणी ब्रह्माला विश्वाचा निर्माता म्हणतो, कोणी अल्लाह, देव वगैरे म्हणतो, तर कोणी स्वतःलाच देवाचा दूत म्हणतो। तर धम्म शिकवणाऱ्याने स्वतःला मार्ग दाखविणारा मार्गदर्शक असे वर्णन केले आहे। तथागत गौतम बुद्ध या शब्दाचा अर्थ सांगताना म्हणतात, बुद्ध हे एका अवस्थेचे किंवा स्थितीचे नाव आहे, जी मानवी ज्ञानाची अंतिम अवस्था आहे। जेव्हा मनुष्य आपल्या तर्क आणि ज्ञानाने दुर्मिळ स्थिती म्हणजेच बोधिसत्व प्राप्त करतो, तेव्हा त्याला बुद्ध म्हणतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोधिसत्वाचा दर्जाही देण्यात आलेला आहे। तथागत गौतम बुद्धांनी जे कार्य त्यांच्या ज्ञानामुळे केले, तेच कार्य डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी त्यांच्या ज्ञानामुळे केले, त्यामुळे ते सुद्धा बोधिसत्व झाले। धर्मात कायदा कडक आहे, तर तुम्ही धम्मावर विश्वास ठेवण्यास किंवा न मानण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहात। धम्म तुमच्यावर कोणताही कायदा लादत नाही, तर धर्मात सर्व काही निश्चित आहे। धार्मिक ग्रंथात जे काही लिहिले आहे ते सत्य आहे, कोणत्याही परिस्थितीत त्याचे पालन करणे आवश्यक आहे। जेव्हा धम्म परिस्थितीनुसार मानवी फायद्यासाठी बदलावर विश्वास ठेवतो, म्हणजे त्यामध्ये आपण बदल करू शकतो, हे वैज्ञानिक दृष्टिकोन समानतेवर आधारित आहे। गौतम बुद्ध म्हणतात की एखाद्या विद्वानाने सांगितले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, तसेच कोणत्याही धर्मग्रंथात लिहिलेले असल्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नका, आणि मोठ्या संख्येने लोक त्यावर विश्वास ठेवत असल्याने त्यावरही विश्वास ठेवू नका। त्यापेक्षा जर ते तुमच्या हृदयाच्या कसोटीवर खरे असेल तरच त्यावर विश्वास ठेवा, आणि जाणून घ्या आणि मगच विश्वास ठेवा। आंधळे भक्त बनू नका, तर्कशुद्ध बुद्धीने विचार करा। धम्म हे ज्ञान आहे, त्यामुळे यातून तर्क, शिक्षण आणि विज्ञानात वाढ होऊ शकते। हे सत्य सांगून महात्मा बुद्धांनी जगाला योग्य मार्ग निवडण्याची संधी दिली आहे। मित्रांनो, बाकी तुमची मर्जी आहे। चुकीच्या दिशेने वाढणाऱ्या गर्दीचा भाग होण्यापेक्षा योग्य दिशेने एकटे चालणे कधीही चांगले। मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा एपिसोड नक्कीच आवडला असेल। धन्यवाद।